गाईस ठीक उद्या दुपारी मी मानस आणि सागर लातूरसाठी निघतो आहे आणि सध्या मला करायची आहे तयारी, म्हणजे कपडे वगैरे मला सगळे पॅक करायचे आहेत. पण त्याआधी भाई मी कपाट उघडलं आणि इथे बघा, हे माझं कपाट आहे, पप्पांचं कपाट आहे आणि मम्मीचं जरा सिस्टमॅटिक लावलं तिने आणि माझं अशी हालत आहे. सो ह्यातून मला हवे असणारे कपडे मला आता काढायचे आहेत आणि ते लगेच इस्त्री करायचे आणि लगेच पॅक करायचे आहेत. कारण की मला आता प्रॅक्टिस मुलांची घ्यायला जायचं आणि लगेच दुपारी निघायचं आहे. मला माहीत नाही मी किती वाजता उठेल उद्या, सो म्हणून आज रात्री सगळं करून ठेवणार आहे. सागर आणि मानस पण आजच तयारी करून ठेवणार आहे. सागरचं माहिती नाही कारण की तो भाई ऐन टायमावरती तयारी करायला लागतो, म्हणजे आम्ही जेव्हा बोलतो त्याला तेव्हा तो तयारी करतो, पण ह्यावेळेस करेल तो तयारी. आणि मानस तर मी त्याच्या घरीच जाऊन आलो आज, सो त्याने सुद्धा कपडे वगैरे काढून ठेवलेत बाहेर, त्याची पण प्रेस वगैरे करायची आणि तो पॅक करेल नंतर. आता उठलो, आता नाश्ता करून कटिंग करून येतो आणि नंतर बॅग आवरतो. नाश्ता झालेला आहे, आता कटिंग करायला. आता कटिंगची झाली, आता अंघोळ वगैरे करून निघायचं. आता मी आलो रूमवर. कटिंग न करता जर घरी गेलो असतो तर आई रागवली असती भरपूर, अवतार घेऊन आलाच बोलली असती, म्हणून आवरून करून घरी गेलेलं बरं असतंय. माझं सगळ्यांचं आवरलं, त्या दोघांचं आवरलं असेल. मानसनं तर कालच आवरून ठेवलं वाटतं आणि आता माझं आणखीन भरपूर आवरायचं राहिलं. मी आवडतो आता अंघोळ वगैरे करून. गुड मॉर्निंग गाईस. सध्या सकाळची 8 वाजता आहेत आणि मला आता तयारी करायला लागायचं आहे. बाई काल रात्री मला लेट झाला, सो काल मी इस्त्री वगैरे करून कपडे घडी करून ठेवले होते आणि ते आता मला पॅक करायचे आणि अजून छोटे मोठे सामान मला घ्यायचे. तर इथे आहे दूध आणि ह्यात मी टाकणार आहे चोकोस. बाई खूप मस्त लागतं आहे दुधामध्ये टाकून खायला. तर मित्रांनो सध्या दुपारचे 2 वाजतात आणि आम्ही 12 वाजता निघणार होतो, मी तुम्हाला बोललेलो. बट आमचं तिकीट जे आहे ते कन्फर्म नाही झालं, म्हणजे आम्ही वेटिंगवरती काढलं होतं, बट जो चार्ट आहे तो 12 वाजता, त्यात आमचं कन्फर्म नाही झालं. तर म्हणून आता आम्ही 9च्या गाडीने जातो आहे आणि ती AC तिकीट आहे ना रे. हां, आता ACचं 2 तिकीट निघाले येतं. आता माझं तिकीट आता आम्ही जाऊन विंडो तिकीट काढायलो आहे, तर ती ऑफलाईन तिकीट असल्यामुळं ACच्या डब्यात जागा मिळेल. बघू काय होतं आहे ते. आता जातो CSTला. बघूया आता आम्हाला CSTला पहिला जायचं आहे. तिथून तिकीट वगैरे जर झालं तर आम्हाला तिकडे तिकीट काढायचं आहे आणि तिथून परत रिटर्न घरी यायचं आहे, म्हणजे बॅग वगैरे आम्ही घरी ठेवले आहे, सो ते घेऊन परत आम्हाला CSTला जायचं आहे. आणि 9ची गाडी आहे ना. हां, 9ची गाडी. बाई खूप वाट लागणार आता, म्हणजे प्रवासातच वाट लागणार आहे. बाकी कसं आहे जाऊ शकतो. आमच्या दोघांचं आवरायचं राहिले. मानसला सगळं आवरून ठेवलं आहे. मानसचं सगळं रेडी आहे, तो पण बिचारा वाट बघतोय की कधी निघायचं आहे कधी निघायचं आहे. सकाळपासून रेडीच आहे म्हणजे तो. त्यानं कालपासून रेडी. चलो बाई आपण निघूया आता CSTसाठी. गाडी 2:20ची आहे, तो सध्या 2:15 झाले, तर 5 मिनटं वेट करायचं आम्हाला. इथे कुठे आपण दादरला. हो, आणखी तर ऑफिस सुटायचा वेळ झालेला आहे. ऑफिस सुटलं तर खूपच गर्दी. चलो बाई आपली ट्रेन आलेली आहे. चल सागर चल. चलो बाई फायनली आम्ही बसलो तर विलेपार्लेला जायचं आम्हाला. गाईज आता आम्ही आलो आहे विलेपार्लेला. सागरच्या घरी जाऊन बॅग वगैरे घ्यायचे, भरायची आणखीन बॅग नाही भरायची अजून आणि भरली नाही. काय करत एवढा वेळ. हाड लागले की भीड थांबायची. आता मानसकडे जाणार आम्ही याची बॅग वगैरे घेऊन. आता याचं भरणं कधी होतं आहे काय माहिती, सो तिकडून आम्ही एकत्र निघणार आहे. बट मला परत घरी जाऊन बॅग आणायची माझी. तुझी मग निघायची. माझी भरली आहे पण थोडंफार सामान राहिलं आहे. काय माझं थोडंफार सामान राहिलं आहे, तो बघूया भाई. चला पटापट करायचं सगळं. मी सध्या खातोय वडापाव. आम्ही काही खाऊन नव्हतं गेलो आणि CSTला गेलो, थकलो पाहिजे आपल्याला. थकला. हां भरपूर. सागर आत्ता बॅग भरतोय आणि स्पीड बघा भाई त्याची. एवढे कपडे घेतोयस का पण तू, गरज नाही एवढ्या कपड्यांची. 2 आणताय. काही 5:15 वाजता आहेत आणि आमचं अजून म्हणजे आम्ही पार्ल्यामध्येच आहे आणि मानस इकडे वाट बघतोय आणि मला घरी जाऊन परत यायचं आहे.
म्हणजे 6:30-7 वाजणारच आहे भाई आणि 9ला आम्हाला CSTला पोचायचं आहे. सो काय वाटत नाही मी पोचू शकणार आहे. म्हणजे जे आम्हाला कामं खूप आधी करून ठेवायचे होते ते आत्ता आम्ही करतोय बघा याच्यासारखं. आता भाई बंद खूप पटापट कामं करतोय. बॅग घेऊन असं चालायचं की सोबतच्यानं म्हणलं पाहिजे राहू दे तू मी घेतो. असं आहे सगळं. जाऊन लगेच जायचं अर्धा 1 तासाच्या आतमध्ये बघूया. आणि इथून ह्याचं घर बरंच लांब आहे. असलेली मुलं तुम्ही हे सौरभ एक समाज उपयोगी किंवा मस्ती नावाचं म्हणजे समाजातले जे काही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अशा लेकरांना अशा मुलांना मस्ती ह्याच्या एक उपक्रमाद्वारे त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवतं आहे आणि त्यांच्यासोबत काही उपक्रम घेत आहे. सुट्टी वगैरे असते त्यावेळेस त्यांच्यासोबत जाऊन टाईम स्पेंड करतं आहे. त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगतं आहे शिकवतं आहे. तर त्याचं जे इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करा. सौरभनं आता मला तिकडं सोडून त्याच्या बॅग आणायला गेला. मी मानसच्या इथं आलो आहे. आता मानस आवरेल. मानसची देवपूजा चालू आहे इकडे. फायनली मी पोहोचलोय मानसच्या घरी. भाई मानसने चाय बनवला आल्याला. मी घरी नाही पिला. काय सागर स्ट्रेस आहे का जरासा? हा गाडी भेटली पाहिजे. एवढा खटाटोप केला गाडी गेली की अवघड आहे. मग मानस तयारी झाली का तुझी? हो झाली. ते काय 2 बॅगा भाई 2 बॅगा घेतो ही आणि माझी फक्त एवढीच आहे. चलो भाई आम्ही लोक निघतो आता. 7 वाजलेत आणि 7:15ची गाडी आहे म्हणजे CSTला जाण्यासाठी. तो सागर रेडी झाला आणि मानसचा फ्रेंड आहे. सो आम्हाला सोडायला येतोय. येतेच का? आम्ही 3 निघालो. मानस भाई अजून मागेच काहीतरी करतोय. ह्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा पुढची स्टोरी काय आहे. तो पुढे बॅग घेऊन चाललाय. तो बघा त्याला जास्ती घाई लागली आहे म्हणून तो पुढे चालतोय आणि 1 वाटून येतोय. तो आरामात येतोय. भाई 9ची गाडी आम्हाला पटापट गाडी आणि ह्याला काहीच फरक नाही पडत आहे. हे लोक आरामात करत आहेत सगळं. नंतर घाई करणार आहेत. भाई चल पटापट चल. अरे हा खूप चांगला मुलगा आहे. आम्हाला सोडायला येतोय. आणि सागरची चालू आहे. स्टेशनला आम्ही पोहोचत आलोय. आय होप 7:15ची गाडी आम्हाला मिळेल. फायनली आम्ही स्टेशनवरती बसलो आणि आता CSTची वेट करतोय गाडीची. आता चर्चगेट लागलंय. 7:30ची गाडी असेल तर आम्ही 8:30ला पोहोचणार आहे. आणि सागर आतापासून पॅनिक होतोय आणि हा जो आर्य आहे तो जरा स्ट्रेस कमी करतोय आमचा. मानस जरासा मला पीसफुल वाटतं सध्या. मानस उशिरा करतोय कारण की मानसला ना काळजी जरा पण नाही. टाइमचं महत्व जरा पण नसतं त्याला. नाही रे बाबा ते भरपूर गडबड करते. मी गडबड करायला ती बघून त्याला शांत बसलो. बघूया 8:30ला जर पोहोचलो तर भाई आम्ही थोडंसं चांगलं जाऊ शकतो आरामात. पण 8:30 नंतर जर पोहोचलो तर थोडंसं पळावं लागणार आहे आम्हाला. आम्ही CSTला पोहोचलो आणि आता आम्हाला 16 नंबरवरती जायचं आहे. 16च ना? हां अगोदर 9वर थांबायची. आता 16 थांबलो. भाई आम्ही रेडी झालो आहे बॅग वगैरे घेऊन. तरी आम्हाला असं वाटतं की काहीतरी आम्ही विसरलो आहे पण तसं नाही आहे. फायनली ही जी गाडी आहे ती लातूरची गाडी आहे आणि आम्ही आमच्या शोधतोय. मला वाटलं की गाडी सुटेली म्हणजे आम्ही टायमावर पोहोचणार नाही पण आम्ही 8:30ला पोहोचलो आहे. उशिरा निघाल्यामुळं जाईल वाटलं गाडी. पण लातूरची गाडी आहे आणि आमचा डब्बा आता आलाय. B1 आहे का? नाही B3. चलो भाई. तर मित्रांनो आता 5 मिनटं फक्त बाकी आहेत 9 वाजायला आणि 9 वाजता ही गाडी निघणार आहे. म्हणजे आम्ही पण त्यात निघणार आहे त्यासोबत. सो आता जागा वगैरे मिळाली आम्हाला आणि सागर नाही खुश आहे जरा म्हणजे गाडी मिळाली आहे कारण की आम्ही खूप पॅनिक होतो की बाबा गाडी मिळेल की नाही.
बट जरा चांगलं वाटतं आता. हा, एवढी धावपळ केलं तर चीज झालं, गाडी मिळाली. हा हा. नाहीतर आमचं खूपच उशिरा सगळ्या गोष्टी आवडणं करणं सगळ्याच गोष्टी हे झाल्यामुळं गाडी जाईल याची भीती होती, पण भेटली गाडी. मी सकाळी 6-6:30 पोहोचलो ना. 6:30 पोहोचलो आणि जी आता आमची ट्रेनमधली जर्नी आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे. सागरच्या पप्पांनी तिकीट बुक केलं म्हणून आम्ही आज बसू शकतोय चांगला, नाहीतर आम्हाला जनरल डब्याने जावं लागलं असतं. सो आमच्या बॅग जे आहेत त्या खाली ठेवल्यात आणि इथे माझी बॅग आहे. ट्रेन निघालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. सो भाई फायनली CST वरून ट्रेन आपली रवाना झाले आणि माझा तरी फर्स्ट टाइम आहे 3 टायरमध्ये. आणि सागरने तर केला असेल प्रवास. मानस सभा आहे खायला बसलं म्हणजे भूक तर लागली होती आणि सागरने मी तर दिवसभर फिरतो होता दुपारपासून. सो म्हणून इथे आम्ही मानसने परोठे आणलेत आणि भाजी बटाटा आणि कोबी. तुझे मराठी मेथीचेत ना? हा, मेथीचे पराठे, आलू पराठे आणि हे सलाद मी खातो आणि यांना पण खावं लागतंय ते आता. नाही लगेच बरं आहे. सध्या मी असंच बसलोय. मानस भाई मस्तपैकी झोपलाय. म्हणजे आम्ही दिवसभर CST वगैरे फिरून फुल थकलो तरी थकून असं बसलोय, पण हा घरीच आहे आय थिंक, तरी झोपलाय. का रे तर सध्या रात्रीचे 1 वाजतात आणि गाडी थांबले पुण्याला. भाई 1चा टाइम दिसतो तिकडे. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे लातूर स्टेशनवरती आणि आता सिटी बस किंवा रिक्षाने जायचं आम्हाला. तर सध्या आम्ही आहे सागरच्या घराच्या समोरच आणि हे सागरचं घर आहे, प्रेम किशन. सकाळचे 7 वाजायला आलेत म्हणजे खूप लवकर पोचलो आम्ही. तर आपण पोचलोय लातूरला. ब्रश वगैरे सगळं झालंय. आई चहा करायची. काकी थँक्यू सो मच. तर मित्रांनो सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आजचा आमचा पहिला दिवस असणार आहे इथे आणि आम्ही पुढे काय काय करणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत आणि अजून इंटरेस्टिंग ब्लॉग्स वगैरे येणार आहेत. लातूर मधलं एक पूजाच असते आणि तो एक मोठा सणच मानला जातो. सो ते सुद्धा आम्ही दाखवणार आहे आणि ते तुम्ही ओळखा की काय असेल ते. तर आजपासून आम्ही मेन लातूर फिरणार आहोत. म्हणजे लातूरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहे किंवा सागर आम्हाला जे जे दाखवणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर परवा तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ते भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.